जायचंय. मी लवकरात लवकर तुम्हाला घरी घेऊन जाईन ना. मी आहे ना, विश्वास आहे ना माझ्यावर. अर्पिता मॅडम, हो अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम. हो डॉक्टर, हे आता डोळे उघडले होते ते आता बंद झालं, ते काही रिस्पॉन्ड करत नाहीयेत. मिस्टर समीर, खूप अशक्तपणा आहे त्यांच्या अंगामध्ये. पेन किलर्समुळे त्यांना वेदना जाणवत नाहीयेत. त्यांचं शरीर आता कोणताही ताण सहन करू शकत नाहीये. अगदी 2 शब्द बोलण्याचाही नाही. काळजी करू नका, त्यांना फक्त थकवा आलेला आहे. त्या पुन्हा कोमात गेल्या नाहीयेत. घाबरू नका, रिलॅक्स. वाचवलं जिजूंनी दिला. अरे बा, शांत हो बाळा, रडू नको, सगळं चांगलं होणार. आजी, तिकडे मंदिरात काय काय झालं ग? दादाला एवढ्या जखमा झाल्यात, काय घडलं तिकडे? अरे काय सांगू पोरांनो, तुम्ही त्यावेळेला तिथे असायला हवं होतं रे. खऱ्या प्रेमाची ताकद आज अख्ख्या जगाने पाहिली. मला वाटतं ना, कोणीतरी असा अनोळखी तुझ्या आयुष्यात यावा, असं ना जादूची कांडी होऊन आणि तुझ्या त्रासावर असा फुंकर मारून ना तुझा सगळा त्रास तरी घालवावा. माझी अर्पिता खरंच पुण्यवान आहे, म्हणून तिला समीर सारखा नवरा मिळाला. काय ग, हॉस्पिटलमधून कोणाचा फोन आला होता का? काय कळलं? निकीचा फोन झाला थोड्या वेळापूर्वी. अर्पिता कोमातून बाहेर आल्या. आई, बाबा, बाबा कशी आहे अर्पिता? बरी आहे, म्हणजे आता शुद्धीवर आली आहे, पण खूप जास्त भाजल्यामुळे रिकव्हरी व्हायला बराच वेळ लागेल असं म्हणाले. तिचे काही टेस्ट झाल्यात आता, त्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय असेल हे डॉक्टर सांगतील संध्याकाळपर्यंत. आपला काही संबंधच नाही अशी वावरतेस तू. अगं अर्पिताबद्दल बोलतोय आम्ही.
कविता ती तिथे मृत्यूशी झुंज देते आणि तिच्याबद्दल तुला काहीच विचार असं वाटत नाही? कुठून आणलास ग एवढा कडवटपणा? एवढं सगळं घडूनही तू इतकी